त्यांनी घेतला। कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीपरावांनी सांगितलं त्या प्रकारे मान सन्मान सगळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी ठेवला जाईल। जुना नवा असा वाद आमच्यामध्ये आम्ही होऊन देणार नाही आणि एक जीवाने एक दिलानी माझ्या पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता सगळेजण मिळून ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कामं करतील ह्याबद्दलचा विश्वास मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने व्यक्त करतो। तसं बघितलं तर आजची ह्या परिसरामध्ये होणारी सभा ही शिरूर लोकसभेसाठी अमोल नाही तर अनमोल आहे असं म्हणायला काही हरकत नाही। माझ्या आधी अनेकांनी पूर्वीचा इतिहास सांगितला, प्रत्येकाने आपलं मन मोकळं केलं, प्रत्येकाने आपल्या मनामध्ये जी खंत आहे ती बोलून दाखवली आणि याच्याकरता काही दिवस मला लागले। मी सगळ्यांना वेगवेगळं भेटत होतो, वेगवेगळी चर्चा करत होतो। लोकसभेच्या निवडणुकी आता बरोबर 40व्या दिवशी मतदान आहे आपलं। त्याच्या आधी 7 दिवस 6 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान आहे, पण माझ्या शिरूर, माझ्या मावळ आणि माझ्या पुणे या 3 लोकसभा मतदारसंघाचं मतदान हे 13 तारखेला 40 दिवस राहिलेले आहेत। शिवाजीरावांना निवडणुकीची माहिती आहे, अनुभव आहे, त्यांनी त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी सांगितली। दिलीपरावांना आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे। निवडणुका आपल्याला नवीन नाही। पाठीमागच्या काळामध्ये मला आठवतं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शिवाजीराव आढळराव पाटील होते। दिलीपरावांच्या प्रयत्नातनं जो आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्याच्यातनं तुमच्या माझ्या परिसरामध्ये एक आर्थिक बळकटी मिळाली, एक ह्या परिसरामध्ये संपूर्ण चित्र बदलून गेलं, आर्थिक सुबत्ता आली, त्याच्यामध्ये मुख्य प्रवर्तक म्हणून दिलीपराव काम करत होते। नंतर शिवाजीरावांच्यावर पण त्यांनी ती जबाबदारी दिलेली होती। मला आठवतं आहे, मला जसं राजकारणाचं थोडं बहुत कळायला लागलं तसं ह्या परिसरामध्ये एक निवडणूक झाली रामकृष्ण मोरे वर्सेस ज्ञानेश्वर खैरे आणि त्याच्यामध्ये अचानक रामकृष्ण मोरेंनी एक तरुण सहकारी तरुण नेता या नात्याने खेड लोकसभा मतदारसंघ नाव होतं त्याच्यामध्ये यश संपादन केलं। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याच तालुक्याचे सुपुत्र किसनराव बाणखेले यांनी देखील लोकसभेची निवडणूक जिंकली। त्याच्यानंतरच्या काळामध्ये नानासाहेब नवले आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघातनं 91ला उभे राहिलो, खेडमधनं ते स्वतः उभे राहिले, विठ्ठलराव गाडगे पुण्यातनं उभे राहिले, त्यावेळेस नानासाहेब आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो। त्याच्यानंतर लगेचच निवृत्तीशेठ शेरकरांना आपण उमेदवारी दिली, ते निवडून आले। त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवीन पक्ष अस्तित्वाला आला 9 जून 1999ला आणि सगळ्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या। काँग्रेसचा उमेदवार असताना देखील अशोक मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि ती 99ची निवडणूक आपण जिंकली। दिलीपरावांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। 2004ला असाच प्रसंग आला आणि पक्षाने सांगितलं की अजून एक टर्म त्यांना देऊ, परंतु त्यावेळेस अशोकांना, शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश मस्के, विश्वास येनपुरे आणि बहुतेक 1-2 कोड होते, असे सर्वांना आम्ही फिरवायचो आणि सगळ्यांना भाषण करायला सांगायचो की पक्ष जो देईल उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ, त्याचं काम करू। पण त्यावेळेस अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचा आपण निवडून आलो, आता तर 2004ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्यामुळे तर निवडणूक सोपीच आहे। आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि शिवाजीराव दादांनी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं की गनिमा काव्वा केला, कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं। पूर्वी गाव पॅक व्हायची, आता होत नाही। मला आठवतं सुरुवातीला एक केलं, दादा गाव पॅक झालं, आता ती पोरं म्हणतात पॅक झालं का, बघतोच तुझ्याकडं। त्याच्यामुळं अलीकडं नवी पिढी वेगळा विचार करते, महिलांना सुबत्ता दिलेली आहे, महिलांना मान सन्मान दिलेला आहे, त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत। पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे। आताची निवडणूक नाही, परंतु 2029ची निवडणूक या देशामध्ये
संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील 1/3 निवडून जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे. तोही आपल्याला काळ बघायला मिळेल. त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल. परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंगमध्ये होता. सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते. तिथं भुजबळ साहेब का आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपदं आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं. विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हा काळ पण आपल्याला माहिती आहे. मला पुन्हा ते उगाळत काढायचं नाही. पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती. मी आर पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो. आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळंच आपण नंबर 1ला पोचलेलो होतो. पण तिथं देखील आम्ही मला वाटतं त्यावेळेस 2004ला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना, विलासला आणलेला 2004ला उभं केलं नाही, 2004ला अशोक मोहोळांना त्यांनी पराभूत केलं. 2009